केंद्रीय पथक चाळीसगाव तालुक्यातील दुसऱ्या भागाची या ठिकाणी पाहणी करत आहे। आपण बघू शकतो की केंद्रीय पथक जे आहे चाळीसगाव मध्ये पोहोचलेले आहे आणि या बिलाकेड शिवारामध्ये केंद्रीय पथकाने या ठिकाणी शेतीची पाहणी केलेली आहे। या वर्षी मुबलक प्रमाणात पाणी न झाल्यामुळे त्याचबरोबर शेतीच्या पिकांची या ठिकाणी वाढ होऊ शकलेली नाही। आपण बघू शकतो की मका पिकामध्ये आपण उभे आहोत। मका असेल, बाजरी असेल किंवा कपाशी असेल, या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांनी या ठिकाणी केंद्रीय पथकासमोर आपला हंबरडा या ठिकाणी फोडलेला आहे, आपला आक्रोश, आपला संताप त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। बाबा काय सांगाल? यावर्षी पाणी अत्यंत अल्प प्रमाणात झालेलं आहे। जीवन हे मरण सोपं झालेलं आहे आम्हाला। आता या परिस्थितीमध्ये आज मी 35 किलो कापूस 80 किलो कापूस आणला। 3500 रुपये मला मिळाले आणि 2500 रुपये माझी मजुरी झाली। आज या आयुष्यामध्ये आपण म्हणतो शेतकरी राजा आहे। शेतकरी राजा नाही, शेतकरी कंगाल झालेला आहे आणि या शेतकऱ्याला चांगल्यापैकी जीवन जर तुम्हाला जगू द्यायचं असेल तर यावर्षी जे झालेलं नुकसान आहे ते नुकसान शासनाने 100% दिलं पाहिजे आणि एक वर्षी दुष्काळ पडला तर 3 वर्ष या शेतकऱ्याला हे होत नाही, सुधरत नाही, त्याच्यातून दुसऱ्या चक्रातून तो सापडला जातो। शासन अनेक प्रकारच्या घोषणा करतं, आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हाती नंगे काही लागत नाही। शेतकऱ्याला हे जीवन अत्यंत संपवायचं वाटतं आणि शेतकऱ्याला जीवन संपवायचं वाटतं। एककडे आपण शेतकरी राजा म्हणतो आणि दुसरीकडे शेतकऱ्याची पायमल्ली करतोय आणि या कष्टाच्या कामगाराला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे। अहो, आपण वीज बिल मोठ्या कारखानदारांना आपण वीज बिल माफ करतो, मोठ्या यांना आपण घरपट्ट्या प्रकल्पांना मान्यता देतो आणि ते जी जमीन शेतकऱ्यांची त्याच्या प्रकल्पामध्ये त्या प्रकल्पवाल्यांना त्याचा फायदा होत नाही। काय आश्वासन दिले? आम्हाला आश्वासन पाहिजे की योग्य रीतीने आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। आपण बघू शकतो की या ठिकाणी केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांनी हंबरडा फोडलेला आहे की आमच्या पिकांची पाहणी करून आपण बघितलं की अतोनात या ठिकाणी शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि लवकरात लवकर काहीतरी मदत या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळावी अशी अपेक्षा या ठिकाणी केली जात आहे। हेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।